सलामीची बिनीची जोडी अर्थात स्ट्राइक एंडच्या दिशेने फहाद तर नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने ऐश्वर्य सुर्वे हा फलंदाज पाहायला मिळतोय। ज्या ऐश्वर्य सुर्वेने बाबू धोरी मित्रमंडळाची क्रिकेट स्पर्धा डे नाईटची स्पर्धा याच मैदानावरती आपल्या फलंदाजीने गाजवले होते आणि प्रतिनिधित्व केलं होतं दीपक चव्हाण 11 देवली संघाचं। बघावं लागेल यावेळी प्रतिनिधित्व करतोय साई उंबरठ कणकवली क्रिकेट संघाचं। अर्थात पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा आणि पहिलं षटक प्रारंभीचं डावकऱ्यातच फिरकीमय गोलंदाज संदेश ठाकूर। पहिल्या चेंडूवरती शॉर्ट आर्म फुलचा सक्सेसफुल पाहायला मिळतोय। चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावा डीजे। षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे नाममात्र 6 धावा। एका मोठ्या फटक्याने आत्मविश्वास दुणावला जातोय तो फलंदाज फहादचा। यावेळी मात्र गोलंदाज रणनीती बदलतोय। चेंडू उजव्या एष्टीवरती पाहायला मिळतोय। पंचांकडे दाद मागितली जाते ती एष्टीची आणि बघावं लागेल की या चेंडूवरती नाट्यमयरित्या काय घडलंय। फलंदाज सुदैवी ठरतोय की त्या फलंदाजाला माघारी परतावं लागेल ते तंबूच्या दिशेने। आमच्या मेगा स्क्रीनवरती अर्थातच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण हे यूट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे www.tennis.in। अर्थात गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बघावं लागेल की या चेंडूवरती नेमकं काय घडलंय। फलंदाज सुदैवी ठरेल की फलंदाजाला तंबूचा रस्ता पकडावा लागेल। पहिला चेंडू मोठा फटका, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज संदेश ठाकूरने फलंदाजाला चकवा दिलाय आणि यष्टीरक्षक मात्र तिथं सुरेख कामगिरी करतोय। नक्कीच पंचांचा कस अर्थात तिसऱ्या पंचांची करडी नजर। फलंदाज नाबाद ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात सुदैवी ठरतोय फलंदाज सलामीवीर फहाद नावाचा। दुसरा चेंडू ज्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाचा टान्स ओळखला जातोय गोलंदाज संदेश ठाकूरकडनं निर्धाव चेंडूने सांगत होते ती दुसऱ्या चेंडूवरती अर्थात पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय। यावेळी चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडवरती सुरेख फेकी होते आणि पुन्हा एकदा दाद मागितली जाते ती तिसऱ्या पंचांकडे। अर्थात बघावं लागेल नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज ऐश्वर्य सुर्वे हा पॉपिन क्रीजच्या आतमध्ये आहे की दूर आहे आणि नशिबाची साथ ही पुन्हा मिळेल का। सुरेख एक्स्ट्रक्शन म्हणावं लागेल, सुरेख नजर त्या चेंडूवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती नाट्यमयरित्या काय घडलं या चेंडूवरती। फलंदाज ऐश्वर्य सुर्वे सुदैवी ठरेल का। याही फलंदाज सुदैवी ठरतोय ऐश्वर्य सुर्वे। थोडंसं भाग्य पाहायला मिळतंय ते साई उंबरठ क्रिकेट संघाच्या बाजूने। अर्थात पहिला सामना 49 धावांचं ज्या 50 धावांचं उद्दिष्ट होतं फ्रेंडशिप चेन्नमन संघाविरुद्ध आणि एकेकाळी वाटत होतं की हा संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असेल, मात्र मंगेश वैतेची सुरेख फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत प्रवास करतोय या क्वार्टर फायनलच्या सामन्यापर्यंत तो साई उंबरठ कणकवली क्रिकेट संघ। अर्थात या संघाचे संघ मालक सन्मान श्री उमेशजी वांगणकर यावेळी बॅकफुटला सरसावतोय। चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला जातोय, आपल्याला फटक्यांसाठी जागा बनवतोय तो फहाद नावाचा फलंदाज। एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 7 धावा। पहिलं षटक हे संदेश ठाकूरचं पाहायला मिळत आहे। अर्थात पहिल्या षटकाचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि अवघ्या 7 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो संदेश ठाकूर नावाचा गोलंदाज। अर्थात ज्या गोलंदाजाला MP मध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ज्याला मालिकावीरासाठी LED TV मिळाला होता असा प्रवास आपल्याला संदेश ठाकूरचा पाहायला मिळतोय। फिरकीमय जादूमय गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यात दानिश 11 देवबाग संघाकडनं पहिलं षटक किती धावांचं हाताळलं जात आहे हे पाहणं असुक्याचं राहील ते दानिश 11 क्रिकेट संघासाठी।
यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल, बॅकफुटला सरसावतोय ऐश्वर्य सुर्वे, डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. सलामीवीर फहाद एका मोठ्या फटक्याने खातं उघडतोय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून ऐश्वर्य सूर्य आपलं 4 धावांनी खातं उघडताना दिसतोय. चौकराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे. 11 धावा धाव फलकावरती बिनबाद. पहिलं बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक हाताळलं जात आहे ते संदेश ठाकूरकडनं. यावेळी उसरी घेतलेला चेंडू, अर्थात ज्या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, निर्धाव चेंडूने सांगत होते आणि पहिल्या बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती बिनबाद 11 धावा धावफलकावरती. 2 बलाढ्य तगड्या संघात इथं मात्र क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. म्हणजे आजच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल की कुठचा संघ या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी गाठतोय. अर्थात हा निर्वाळा देणारा सामना पाहायला मिळतोय. साई उंबरट विपक्ष दानिश 11 देवबाग. प्रेक्षकांना सूचना आहे, आज हा शेवटचा सामना आहे, परंतु उद्याच्या सामन्यामध्ये इथे मोठे प्लेयर्स या ठिकाणी येणार आहेत. यांची नावं आपल्यासाठी सांगतोय. उद्या आपण हे सामने पाहायला विसरू नका. उद्या आपल्याला इथे डिंगडॉंग पुणे हा पूर्ण सेट या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामध्ये योगेश पेंडकर आहे, इजाज कुरेशी, आकाश तारेकर, मयूर वाघमारे आहे आणि दुसऱ्या बाजूला आणखीन बाकीचे खेळाडू येणार आहेत. किरण पवार ज्याच्या नावावरती 30 अर्धशतकं आहेत यावर्षी, अंगद पाटील, प्रसन्ना पाटील, भूषण पाटील असे मोठमोठे खेळाडू हे उद्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती निलेश राणे चषक 2022 क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्यापेक्षा जास्त उद्या गर्दी आपल्याला या खेळाडूंना पाहायला मिळेल यात शंका नाही. आपणही पाहायला विसरू नका उद्याचे मोठमोठे खेळाडू. प्रदीप. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीवरती अरब शेख या गोलंदाजावरती अखेरच्या क्षणी शिक्कामोर्तब होताना दिसतंय. पंच उमेश मांजरेकर, बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात तो इशारा हा समालोचन कक्षाच्या दिशेने पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, अर्थात 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल ती क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि ते 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक डीप लॉंग ऑन, एक एक्स्ट्रा कव्हर. यावेळी पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका हा फहादच्या बॅटमधनं निघतोय. एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. अर्थात परती करण्यासाठी विलंब होतोय आणि या संधीची सुसंधी केली जाते ती फहादकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 13 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक 2 जे हाताळलं जातंय दानिश 11 देवबाग संघाकडनं. अर्थात या अगोदरच्या सामन्यात ज्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केलं गेलं होतं तो अरब शेख पुन्हा एकदा गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय तो दानिश 11 देवबाग संघाकडनं. अर्थात सलामीवीर आघाडीचा शिलेदार फहाद हा स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी शॉर्टम फुलचा फटका टोलवायचा हा मनोबल इरादा. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडताना दिसतोय. अर्थात चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. अखेरच्या क्षणी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतंय ते मंगेश वैतीचं. चेंडूची परती होते, 2 धावा घेण्याची सुसंधी मिळते ती फहादला. दुहेरी धावसंख्येने 15 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हे प्रगती पथावर. अर्थात 2 बलाढ्य संघात ही क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळत आहे. जो संघ विजयी ठरेल तो या स्पर्धेची उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत संघाला मात्र या स्पर्धेत खऱ्या अर्थाने गाशा गुंडाळावं लागेल. बघावं लागेल कुठच्या संघाचा प्रवास हा पुढील फेरीपर्यंत चालू राहील, कुणाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल आणि उपांत्य फेरीच्या दिशेने कुठचा संघ वाटचाल करतोय हा निर्वाळा देणारा आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळतोय तो साई उंबरट विपक्ष दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ऊर्ध्व विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मनोबल इरादा यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय तो फहादचा. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती अरब शेख याच्या गोलंदाजीवरती. एका अचूक टप्प्यावरची किफायतीदार गोलंदाजी करणं हे क्रमप्राप्त दानिश 11 देवबाग संघासाठी. कारण षटक हे दुसरं अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय ते दानिश 11 देवबाग संघाकडनं.
हलक्यात चेंडू स्टेअर केला जातोय, जमिनीला घरंगळत येतोय, अर्थात मिडॉनला शतरक्षण होतंय, निर्णायक एकेरी धाव मिळते ती साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 16 धावा बिनबाद धावफलकावरती. निर्धारित 6 षटकांचा सामना प्रथम फलंदाजी करताना 60-65 धावा धावफलकावर जमवणं हे नितांत गरजेचं. ज्या टोटल वरती लढाई करणं हे क्रमप्राप्त असेल ते साई उमरट विपक्ष दानिश 11 देवबाग संघासाठी. यावेळी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने ऐश्वर्य सुर्वे खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय, तर गोलंदाजीवरती अरब शेख. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू बॅकफुटला सरसावतोय, स्क्वेअर कटचा देखना फटका, चेंडू बघता बघता सीमारेषा पार करतोय, डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 4 धावा. चौकराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलताना दिसते ती 20 धावा बिनबाद धावफलकावरती. बॅकफुटला सरसावतोय, आपल्या फटक्यांसाठी सुरेख जागा करतोय आणि स्क्वेअर कटचा देखना फटका हा ऐश्वर्य सुर्वेच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 20 ही आपल्याला पाहायला मिळते ती धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. यावेळी उसळी घेतलेला चेंडू हुकचा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत, मात्र प्रयत्न अखेरच्या क्षणी निष्फळ ठरतायत आणि चेंडू सीमा पार करतोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने 4 धावा. 4 चेंडूंवरती महागडा ठरतोय तो अरब शेख नावाचा गोलंदाज. अर्थात सांघिक धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने 24 धावा बिनबाद धावफलकावरती. 24 धावांची भागीदारी पाहायला मिळते ऐश्वर्य सुर्वे, त्याच्या साथीला आघाडीचा शिलेदार फहाद. अर्थात विचार विनिमय रणनीती आखली जाते दानिश 11 देवबाग संघासाठी. 2 बलाढ्य संघात ही ताकद आजमावली तर जात नाही, ही तमाम शंका या निमित्ताने वर्तवली जाते ती या मैदानावरती. औचित्य बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022. आपण या स्पर्धेमध्ये फुलटॉस कंपनीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात मैदानावरच्या विकेट्स यष्ट्या ह्याही फुलटॉस कंपनीकडनं प्रायोजित केल्या गेल्या आणि आमच्या पंचांच्या शरीरावरती आकर्षक जर्सी फुलटॉस चॅम्पियन्स ही आपल्याला जर्सी पाहायला मिळत आहे. सूचना आहे प्रदीप, एक सूचना आहे प्रेक्षकांसाठी, एक सूचना आहे. 2520 रुपये मैदानावरती पडलेले सापडलेले आहेत. सागर जाधव आमचे बाबा परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत. सागर जाधव यांना 2520 रुपये मैदानावर रोख रक्कम सापडलेली आहे. कुणाची जर हरवली असेल तर ओळख पटवायची आणि घेऊन जायची आहे. व्यासपीठावर येऊन आपली ओळख सांगायची आहे. 2520 रुपये इथे रोख मिळालेले आहेत पडलेले सागर जाधव यांना. कोणाचे असतील तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. ओव्हर टू प्रदीप. अर्थात आजच्या दिवसात पाहिलं तर साई हुंबरट कणकवली संघाकडनं 2 गोलंदाज जे या स्पर्धेची संभाव्य हॅट्रिक पूर्ण करतायत. अर्थात या स्पर्धेची पहिली हॅट्रिक जिमी नाटेकर, त्यानंतर ऐश्वर्य सुर्वे हे 2 गोलंदाज आपल्याला आजच्या दिवसात इतिहास रचताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. अर्थात ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो संदेश ठाकूर. पहिल्या चेंडूवरती पुलचा फटका, मात्र चेंडू उंची प्राप्त करतोय आणि डीप मिड विकेट्स चा क्षेत्ररक्षक यावेळी कुठचीही चूक करत नाही आणि पहिला आघाडीचा फलंदाज माघारी परतताना दिसतोय तो फहाद नावाचा फलंदाज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मोठा प्रहार करायचा हा मनोबल इरादा, मात्र ताकद कुठंतरी कमी पडली. टायमिंग अतिशय योग्य नव्हतं या फटक्यावरती आणि सुरेख वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते दानिश 11 देवबाग संघाकडनं. अर्थात एक मोठा मासा गळायला लागतोय दानिश 11 देवबाग संघाच्या बाजूने आणि पहिला धक्का हादरा बसतोय तो साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाला. फहाद याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय इरफान शेख नावाचा फलंदाज. अर्थात ज्या इरफानने या अगोदरच्या सामन्यात षटकारांचे हॅट्रिक संपन्न केले होते आणि 1,500 रुपयांचा मानकरी ठरला होता तोच इरफान शेख यावेळी मैदानात प्रवेश करताना दिसतोय तो नंबर 3 वरती फलंदाजीसाठी. अर्थात स्ट्राईक एंडच्या दिशेने ऐश्वर्य सुर्वे हा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण ही अष्टपैलू कामगिरी या खेळाडूकडनं वेळोवेळी सिद्ध होताना पाहायला मिळतंय.
षटक क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं हाताळताना दिसतोय तो गोवा राज्याचा अव्वल दर्जाचा गोलंदाज संदेश ठाकूर. यावेळी सुरेख चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू म्हणजे शेवटच्या क्षणी चेंडू वळसा घेताना दिसतोय आणि बॅकफुटला सरसवून चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न. अर्थात निर्णायक एकेरी धाव जोडली जाते ऐश्वर्य सुर्वेसाठी, तर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थात पाव शतक फलकावर लागतंय साई हुंबरट कणकवली संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. अर्थात आजच्या दिवसातील शेवटची लढत जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागेल आणि वाट पाहावी लागेल ती 2023 या स्पर्धेची. अर्थात दोन्ही संघांसाठी करो या मरो डुअर डायचा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि दोन्ही संघांना शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. सामर्थ्यपणाला लावावं लागेल या मैदानावरती, कारण दोन्ही संघांमध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर फलंदाज गोलंदाज यांचा भरणा असलेले हे संघ. अर्थात डावखुराताच्या फलंदाजाला उजव्या यष्टीवरती चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा याही वेळी फसला जातोय तो इरफान शेखचा. अजूनही इरफान शेखला खातं उघडणं हे क्रमप्राप्त, मात्र एका निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती संदेश ठाकूर याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडूला टोलवलं जात आहे काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. देवबाग संघासाठी एक पारितोषिक आलंय प्रदीप. हॅट्रिक साधली तर 7,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अक्षय देसाई यांच्याकडून. अक्षय देसाई यांनी हॅट्रिक साठी देवबाग संघाला 7,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. षटकरच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. अर्थात 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या फटक्यांसाठी प्रसिद्ध इरफान शेख ज्या फटक्यांसाठी आतुरतेने वाट पाहत होता तो खराब चेंडू मिळतोय, त्याच्यावर सुसंधी मिळते हात खोलण्याची. ती फलंदाज डावखुराताचा इरफान शेखला एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 दानिश 11 देवबाग संघाकडनं हाताळलं जात आहे. अर्थात डावखुराताचा फिरकी गोलंदाज संदेश ठाकूर आणि कित्येक स्पर्धांमध्ये मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव तो या खेळाडूच्या पाठीशी. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू उंची प्राप्त करतोय, झेल घेण्याची नामी संधी. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक कुठचीही चूक करत नाही. डीप लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि स्वस्तात माघारी परतावं लागतंय ते इरफान शेख या फलंदाजाला आणि दुसरा हादरा बसतोय साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाला. एक मोठा फटका निघाल्यानंतर सुरेख परती करतोय तो संदेश ठाकूर नावाचा गोलंदाज. दुसरा हादरा साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाला. अर्थात एक छोटेखानी खेळी करून माघारी परतताना दिसतोय तो निराश आणि हताश मनाने तो इरफान शेख नावाचा फलंदाज. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 जे आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघ्या एका चेंडूचा खेळ बाकी आणि बघावं लागेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मात्र नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय मोनू चव्हाण नावाचा फलंदाज. अर्थात एका बाजूने मैदानावरती पाय स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो ऐश्वर्य सुर्वे याला, कारण या अगोदरच्या बऱ्याच स्पर्धा या खेळाडूंनी या मैदानावरती खेळल्या. मैदानाचा पुरेपूर अनुभव ऐश्वर्य सुर्वेच्या पाठीशी आणि एका बाजूने मैदानात ठाण मांडून उभा राहण्याचा प्रयत्न हा साई हुंबरट कणकवली संघासाठी पाहायला मिळतोय तो ऐश्वर्य सुर्वे याचा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू संदेशचा. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. अर्थात डीप स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवतोय. फिरकी होते स्ट्राईक एंडच्या दिशेने. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना, मात्र निम्मा षटकांचा खेळ संपतोय. अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी साथी समालोचक मायक्रोफोनवरती येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक, हिंदीचा बुलंद आवाज, सन्माननीय
राजा सामंत मायक्रोफोनवरती येत आहेत. तर मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची खेळाडूंची आजच्या दिवसासाठी आपली विश्रांती घेतोय. धन्यवाद प्रदीप. पहिल्या 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात साई स्पोर्ट हुमरट संघानं धावसंख्या उभी केली आहे ती 32. खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी निश्चितच या ठिकाणी आक्रमक शैलीदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फक्त संयम राखत फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी करणं गरजेचं, कारण अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं ते दानिश 11 देवबाग संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं. गोलंदाज करण मडवी. करणचा हा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय तो काऊ कॉर्नरच्या दिशेनं. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धाव्याने धावसंख्या झाली आहे 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर. दोन्ही फलंदाज टेनिस क्रिकेट जगतातील आक्रमक शैलीदार फलंदाज म्हणून त्यांचा लौकिक आहे. फक्त आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी त्यांना सत्यात उतरावी लागेल, कारण दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीवरती संघाची मदार अवलंबून. पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. लेगस्टिकवरचा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय स्क्वेअरलेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 34 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर. बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं अप्रतिम सजवण्यात आलेलं हे मालवणचं बोर्डिंग मैदान अप्रतिम नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. माझा प्रदीर्घ अनुभव सांगतो, नियोजन उष्ण घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं उतुंग षटकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद लाभला, कारण आक्रमक शैलीदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक अनुभवता आलं ते उपस्थित असलेल्या क्रिकेट रसिकांना. ज्यावेळी षटकार चौकारांची आतषबाजी होते त्यावेळी खऱ्या अर्थानं रसिकांचा आनंद गगनात मावेन असा असतो. तो अलौकिक असतो, उदंड असतो, आणि तोच साक्षात्कार या ठिकाणी अनुभवता आला. 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात षटकारांशी धावसंख्या झाली आहे 40 धावा. मी मगाशीच सुरुवातीला विस्तृत अंगानं मांडणी करताना सांगितलं होतं की खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी आहे साई स्पोर्ट हुमरट संघामध्ये. सुरुवातीचे 2 फलंदाज गारद झाल्यानंतर अप्रतिम पार्टनरशिप आपल्याला अनुभवता येते. ग्राउंडमॅन यानी ती गुरं लवकरात लवकर थोडी बाहेर काढायची आहेत. कोकण म्हटल्यानंतर मैदानावरती अनपेक्षित अशा गोष्टी घडत असतात. स्ट्राईकवरती ऐश्वर्य सूर्य अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवण्याच्या हेतून प्रयत्नशीलता दाखवली होती. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. ऐश्वर्य टेनिस क्रिकेट जगतातील आक्रमक शैलीदार फलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. आज मात्र त्याच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी त्याला सत्यात उतरवावी लागेल, कारण त्याच्या फलंदाजीवरती त्याच्या संघाची मदार अवलंबून आहे. आक्रमक पावित्रा घेतला होता. हवेत विसावलेला चेंडू पॉईंटचा क्षेत्ररक्षक येऊन बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर झालं. एकंदरीत धावसंख्या झाली 41.
2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर 4थं षटक प्रगतीपथावरती. 4थ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 5 चेंडू, म्हणजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज आणि त्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवरती सज्ज होतोय खेळण्यासाठी मनू चव्हाण. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवण्याचा मानस, प्रयत्न सत्यात उतरले आणि 3ऱ्या गड्याच्या मोबदल्यात मनूला झेलचित होऊन माघारी परतावं लागतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा म्हणजे काय तो साक्षात्कार क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. क्षेत्ररक्षकाचं नाव होतं टेनिस क्रिकेट जगतातील प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेला क्षेत्ररक्षक संदेश ठाकूर. समर्थ गावस, आज समर्थ गावस सुद्धा गोमांतकातील लौकिक प्राप्त खेळाडू. त्यांनी गोमांतकातील क्रिकेट झुलवलं फुलवलं, लौकिकाच्या शिखरावरती नेऊन विराजमान केलं. आज तोच साक्षात्कार या ठिकाणी अनुभवता आला. त्याच्या लौकिकाला साजेसं असं क्षेत्ररक्षण त्यांनी मैदानावरती केलं आणि उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद झाला, कारण तो हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगा साक्षात्कार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदेश ठाकूर असोत, समर्थ गवस असोत, ही सर्व युवा पिढी संजय नागवेकर यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी मार्गक्रमण केलं आणि आजच्या घडीला टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते. गोमांतकाच्या क्रिकेटच्या बाबतीत आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो संजय नागवेकर यांचा. याच मैदानावरती डॅझलिन म्हापसा संघाचं प्रतिनिधित्व करताना स्वतः कर्णधार म्हणून त्यांनी अनेक लौकिक प्राप्त खेळाडू उतरले आणि अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक घडवून त्यांनी चषकावरती नाव कोरलंय. मी असं म्हणेन ते सुवर्ण युग होतं. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. बोर्डिंग मैदानावरती स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळी बाळा खोत यांचा उल्लेख केला पाहिजे, कारण बाळा खोत यांनी सुद्धा किरण खक्कर यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे खेळाडू या मैदानावरती उतरवले होते आणि दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक घडवून बाळा खोत 11 संघानं चषकावरती अनेक वेळा नाव कोरलेलं कॉमेंटेटर या नात्यानं मी अनुभवलं आहे, मी पाहिलं आहे आणि तो साक्षात्कार मला आठवला म्हणून कॉमेंटेटर या नात्यानं तुमच्यासमोर विस्तृत अंगानं मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला. कव कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय, पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातोय, तोपर्यंत 1 धावेत रूपांतर. अलीकडच्या काळात अनेक कॉमेंट्री कक्षात आपल्याला पाहायला मिळतात. कॉमेंटेटरच्या दृष्टिकोनातून सुगीचे दिवस आहेत, परंतु आमच्या काळात आमच्या बरोबरीनं मालवण दांडीगावचे कॉमेंटेटर शांताराम कांदळगावकर यांना विसरून चालणार नाही. आमच्या बरोबरीनं अनेक सामने त्यांनी झुलवले फुलवले, लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवले. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग अपेक्षित होतं, त्याचाच अभाव प्रकर्षानं जाणवला. त्यामुळे चेंडू हवेत विसावला आणि हवेत विसावलेल्या चेंडूचं अप्रतिम झेलात रूपांतर केलं. 4था गडी झेलचीतच्या रूपात माघारी. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा 4 षटकांच्या सांगतेनंतर. मित्रांनो, त्या काळात 10 दिवस समालोचन केल्यानंतर फक्त मिळायचं एक गुलाब पुष्प, परंतु मित्रांनो त्या काळातील खेळाडू होते अप्रतिम टायमिंगचे बादशाह, अप्रतिम फुटवर्कचे बादशाह, शरीराचं संतुलन नजर त्याहीपेक्षा अखेरपर्यंत चेंडूवरती खिळवून ठेवत प्रदीर्घ फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवण्याची काबिलियत असलेले फलंदाज. फक्त दुर्दैवाची गोष्ट त्या काळात मॅन ऑफ द सिरीजला 25 रुपयांचं पारितोषिक असायचं आणि मॅन ऑफ द मॅचला 11.25 रुपयांचं पारितोषिक दिलं जायचं. MRIचा चेंडू विकत घ्यायला खिशात पैसे सुद्धा नसायचे, कारण त्या काळात तो 11 रुपयाला चेंडू विकत मिळायचा. प्लेबॉईज मालवण आणि बॅड बॉईज सावंतवाडी 2च संघ कंपनीच्या बॅट्स घेऊन मैदानात खेळताना हे 2च संघ त्या काळात पाहायला मिळायचे. नाहीतर इतर संघ वडाच्या पारंब्याच्या बॅट्स घेऊन क्रिकेट खेळणं पसंत करायचे. 100, 200, 300 मोठं बक्षीस म्हणजे 500 रुपयांचं आणि 500 रुपयांचं बक्षीस जिंकलं की विश्वचषक जिंकल्याचा आनंद व्हायचा. 3 वर्ष सातत्याने जिंकल्यानंतर कायमस्वरूपी फिरती ढाल मिळायची. आणि मित्रांनो, तो अलौकिक आणि अविस्मरणीय काळ ज्यांनी अनुभवला ते कधीच विसरू शकणार नाही. इतकं अप्रतिम क्रिकेट असं म्हटलं कॉमेंटेटर या नात्यानं तो वावगं ठरणार नाही.
पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर ऑफस्ट्रिकवरचा चेंडू अप्रतिम बॅटच्या मधोमध घेऊन लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढला. गचाळ क्षेत्ररक्षण, जिथं 1 धाव तिथे 2 धावा बहाल केल्या आणि 2 धावांनीशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या झाली 44, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला. झेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली होती. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न हवेत विरले आणि त्याचंच रूपांतर 2 धावांमध्ये झालं आणि एकंदरीत 2 धावांनीशी समीकरण पुढे सरसावलं. धावसंख्या झाली 46, 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट मारा करेल कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. मनीषचे पूर्णतः प्रयत्न राहिलेत. प्रत्येक चेंडू कल्पकतेनं आणि संयमपूर्ण टाकावा, त्या अनुषंगानं त्याची सुरुवातीपासूनच गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तेच सातत्य शेवटपर्यंत त्याला राखावं लागेल. प्रयत्नशीलता त्याने दाखवली होती, त्याहीपेक्षा प्रयत्नात सरस निघाला तो फलंदाज. त्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळून काढला आणि 2 धावा फलकावरती लावल्या. एकंदरीत 5 षटकांच्या सांगतेनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात साई स्पोर्ट हुमरट संघाच्या धावा झाल्यात 48. मित्रांनो, त्या काळात प्लेबॉईज मालवण, VMC मालवण, त्यानंतर झुलझाल दांडी धावसंख्या मी अगोदरच जाहीर केली आहे. 5 षटकांच्या सांगतेनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली आहे साई स्पोर्ट हुमरट संघाची 48 धावा. 48 लॉस ऑफ 4 विकेट. तर त्या काळात प्लेबॉईज मालवण, त्यानंतर VMC मालवण, त्याच्यानंतर झुलझाल दांडी, महापुरुष देवबाग, प्रगती देवबाग, न्यू शांताक्रूज देवबाग असे कितीतरी संघ त्या काळात क्रिकेट खेळण्यासाठी जिल्हा स्तरावरती अनेक मैदानांवरती अनेक स्पर्धांच्या दरम्यान पाहायला मिळायचे. त्या संघामध्ये त्या काळात लौकिक प्राप्त फलंदाज, लौकिक प्राप्त गोलंदाज आणि त्याहीपेक्षा टिचून गोलंदाजी करणारे गोलंदाज सातत्याने क्रिकेट रसिकांनी अनुभवले आहेत. मालवण म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी आणि त्याच काळातील काही खेळाडू आज या मैदानावरती पाहायला मिळाले. त्यामुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. ही भविष्य काळासाठी नांदी गवसू शकते आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते बाबा परब मित्रमंडळाला. अप्रतिम नियोजनामुळे हा सुखद साक्षात्कार प्रत्येकाला अनुभवता आलाय आणि त्यामुळेच बाबा परब मित्रमंडळाची खुल्या दिलानं वाह करणं गरजेचं. 6व्या षटकाची सुरुवात होते. एकंदरीत 5 षटकांची सांगता झाली आहे. 5 षटकांच्या सांगतेनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात साई स्पोर्ट हुमरट संघानं दानिश 11 देवबाग संघासमोर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभी केली आहे 48. आता शेवटच्या 6 चेंडूवरती आक्रमक शैलीदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक अपेक्षित. षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर दुग्ध शर्करा योग ठरू शकतो आणि खऱ्या अर्थाने अपेक्षित असलेला धावांचा मनोरा उभा राहू शकतो. मिडविकेटच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, शरीराचं संतुलन अप्रतिम, गगनचुंबी षटकार. मैदानाच्या चारी बाजूने उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला आला, कारण रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्रिकेटच्या परिभाषेत खणखणीत षटकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज अरब शेख शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. निश्चितच दुसऱ्या चेंडूवरती कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत त्याला चेंडूचा मिलाप साधावा लागेल, तरच तो कमबॅक करू शकतो. चेंडू फळीच्या खेळात कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा मानस, टायमिंग होऊ शकलं नाही, झेलात रूपांतर होऊ शकलं असतं. गचाळ क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक, झेल सुटला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. एकंदरीत 2 धावांनीशी धावसंख्या पुढे सरसावली.
4 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा, 56 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक कसं करावं ही कला अवगत असल्यामुळं कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत अप्रतिम चेंडूचा मिलाप साधला होता. फलंदाजाला मायाजालात फसवलं होतं, परंतु आलेल्या संधीचं सोनं करू शकला नाही क्षेत्ररक्षक. गचाळ क्षेत्ररक्षण झालं, झेल सुटला, फलंदाजाला जीवदान मिळालं. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. अर्थात त्या जीवदानाचा लाभ उठवत, संयम राखत शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी अपेक्षित होती ती चतुर करून, परंतु पुन्हा एकदा संयमातून बिखरला आणि अखेरीस त्याला झेलचीत होऊन 6व्या गड्याच्या मोबदल्यात माघारी परतावं लागतंय. शेवटच्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 3 चेंडू, म्हणजे अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्लेबॉईज मालवण संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू त्या काळात खेळताना दिसायचे उमेश मांजरेकर यांच्या नेतृत्वाच्या छत्रछायेखाली. त्यापैकीच अव्वल दर्जाचा खेळाडू पप्पू कदम आज मान्यवरांच्या कक्षात आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्क म्हणजे काय, टायमिंग म्हणजे काय, शरीराचं संतुलन म्हणजे काय, त्याहीपेक्षा नजर ह्या सगळ्याचा मिलाप साधत अप्रतिम फलंदाजीचं सातत्यपूर्ण प्रात्यक्षिक घडवायचा पप्पू कदम. अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच हे किताब त्यांनी पटकावलेत. मालवणच्या क्रिकेटला लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवण्यात पप्पू कदम याचा फार मोठा वाटा आहे. अर्थात प्लेबॉईज मालवणकडून खेळण्याची संधी त्याला उपलब्ध झाली त्याचा प्रिय मित्र बाबा परब याच्यामुळे. त्यानंतर भाऊ जगताप हा संघ त्यांनी नावारूपाला आणला आणि त्या संघाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात अप्रतिम क्रिकेटचं प्रात्यक्षिक त्यांनी घडवलं. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 58 धावा. धावसंख्या या अगोदर मी सांगितली होती, पुन्हा एकदा आग्रह खातर तुम्हाला मैदानात थेट घेऊन जातो. 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू निर्धाव काउंटिंग केला गेला. एकंदरीत चेंडू पूर्णत्वास गेले ते शेवटच्या षटकातील 5, म्हणजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. एकंदरीत 5 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा फलकावरती लागल्यात. किती षटकांची सांगता झाली, किती गडी गारद झाले त्याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मराठीच्या परिभाषेत तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रूमध्ये पाहायला मिळालं गोलंदाजाकडून, आणि पंचांनी फलंदाजाला बाद ठरवलंय. 6वा गडी माघारी परततोय. पंच निर्णय देतील, तो निर्णय अंतिम असणार आहे, कारण दोन्ही पंचांकडे निर्णय क्षमता आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण पंचांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलं आहे, मग लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो. आणि असे अव्वल दर्जाचे प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले पंच ज्यावेळी मैदानात आपलं योगदान देतात त्यावेळी विचारायची गरज भासत नाही. फक्त खिलाडू वृत्तीनं त्यांनी दिलेला निर्णय स्वीकारून मैदानात आचरण, खिलाडू वृत्तीचं घडवणं गरजेचं. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा होतोय तो गोलंदाज. 6 गडी बाद 58 धावा. 6 गडी बाद 58 धावा. नवीन फलंदाजाच्या रूपात जिमी मैदानावरती येतोय. सहाव्या गड्याच्या रूपात मंकड विकेट, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला मंकड विकेट असं संबोधलं जातं. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत 2 धावा धावून पूर्णत्वास नेल्या आणि त्या 2 धावांशी 6 षटकांची सांगता झाल्यानंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात साईस्पोर्ट उमरठ संघानं धावसंख्या उभी केली आहे ती 60 धावा. म्हणजे सेकंड इनिंगमध्ये 61 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या दानिश 11 देवबाग संघाला. आणि सेकंड इनिंगमध्ये दानिश 11 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतो त्याचं विस्तारित अंगानं विस्तृत विश्लेषण करण्यासाठी आमचे सहयोगी कॉमेंटेटर
आपल्यासमोर सज्ज होत आहेत. त्यांचं नाव आहे अमोल जमदाडे. हॅलो, धन्यवाद राजा सामंत सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022मधील उपउपांत्य फेरीच्या लढतीत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. उपउपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. दानिश 11 देवबाग विपक्ष साई स्पोर्ट हुमरट असा महत्त्वाचा या स्पर्धेतील सामना. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट मिळेल उपांत्य फेरीचं तिकीट. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने मारो या मरोची लढाई, दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ही लढत. आणि बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल याची निश्चिती करणारे अखेरचे 36 चेंडू बाकी. 6 षटकांमध्ये 36 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 61 धावा दानिश 11 देवबाग संघाला. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत. आपलं सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय संतोषजी नाणेकर, गौरव सावंत, विघ्नेश धुळे, सुदर्शन तांबे, करण भागीत, रोहित माळी यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेऱ्याचं वर्क देखील आपण पाहतोय आणि एक स्पेशल क्लिअरिटी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आमच्यासोबत गुणलेखन करतायत गणेश राऊळ, जे आपल्याला दाखल झालेत या स्पर्धेमध्ये आंबरडवरून. मंडप डेकोरेटर जे तुम्ही पाहताय ते काळंबा देवी मंडप डेकोरेटर्स सन्माननीय बाबू धुरी यांच्या माध्यमातून. डीजे ऑपरेटिंग आमच्यासोबत करतायत ललित मालनकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये मान्यवर कॉमेंटेटरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. राजा सामंत सर, बादल चौधरी सर, श्याम वॉकर सर, प्रदीप देऊलकर सर, नाना नाईक सर आणि मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक स्वागत करतोय. आमच्यासोबत उत्कृष्ट निवेदन आपल्याला ऐकायला मिळतं आहे शिंदे सरांचं, अजयजी शिंदे यांच्या माध्यमातून. एक सुंदर गोड आवाज त्यांचा तुम्ही ऐकतायत. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठी लढत, या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नसेल अशी ही महत्त्वाची, या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची लढत. मारो या मरो, करो या मरो, नाही तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. 36 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 61 धावा. दानिश 11 देवबाग संघ शर्तीचे प्रयत्न करेल धावा बनवण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट हुमरट ज्या संघामध्ये नावाजलेले आपण खेळाडू पाहतोय रायगड मुंबईचे, तो संघ देखील 61 धावांचा बचाव करण्याचा शर्तीचा प्रयत्न करेल. मात्र अंतिम क्षणी नशिबाची साथ कोणत्या संघाच्या बाजूने लागेल. निश्चितपणे नशिबावरती विश्वास न ठेवता स्वतःच्या मनगटावरती, स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा. किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. 61 धावांची विजयासाठी आवश्यकता. दानिश 11 देवबाग संघाची सलामीची बिणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला केतन मात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कुणाजी करंगुटकर, मॅन फ्रॉम गोवा. स्ट्रायकिंग एंडला केतन मात्रे, वाकलनचा हा खेळाडू. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऐश्वर्य सुर्वेला, ज्याची खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये दर्जेदार खेळाडू.
सुरेख वेगवान तेज तरार 140 किलोमीटरच्या वेगाने रफ्तार किंग वेगावरती सॉर होऊन ऐश्वर्य सुर्वेचे दोन नियंत्रित चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि या चेंडूवरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग इनला केतन मात्रेचा क्षमता आहे केतनच्या बॅटमध्ये मात्र दुसऱ्या बाजूला रोखून धरलंय गोलंदाजी मार्गवरती ऐश्वर्यने समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्हचा नजाकत टाइमिंग बेबी साल क्रिकेट हो या प्यार टाइमिंग सही तो सब कुछ सही राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका चेंडू फरार आलाय पहिला चौकार केतन मात्रेच्या बॅट मधून अमोल एक पारितोषिक आले राजू बिडिये यांच्याकडून केतन म्हात्रेंचा विकेट जर या गोलंदाजाने जर काढला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद राजू बिडिये यांच्याकडून शिंदे सर केतन म्हात्रेची प्राइझिंग विकेट असेल कारण केतन म्हात्रेची फलंदाजी आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली आहे इतक्या लांबून प्रवास करून तो दाखल झालाय बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये मात्र त्याच्या समोर खूप मोठं आव्हान घेऊन काल पोलादपूरला मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे याच खेळाडूने अप्परकट केलाय सुंदर फटका पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला रोखतोय आणि दरम्यानच्या कालावधीत केवळ एकेरी धाव नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जातोय केतन मात्रे एकेरी धावणे सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 5 धावांवर हाताची बोट 5 पांडव होते धावसंख्या देखील झाली आहे 5 पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडला प्रथमच गोवा राज्यातील दिग्गज खेळाडू पुन्हा कनकुडकरचा सुंदर फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकले चेंडू फरार आलाय चौकार कुणाजी कनकुडकरच्या बॅटमधून इरादे स्पष्ट आहेत 61 धावांच्या आकड्याला स्पर्श करायचा तर आक्रमण अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करण्याचा प्रयत्न हल्ला चढवलाय पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने यावेळेला बॅटच्या मधोमध सुमधुर आवाज आलाय चेंडूला भिरकवून दिलाय मिडी विकेट सीमारेषच्या पलीकडे आलाय पहिला षटकार कुणाजी कनकुटकरच्या बॅट मधून धाव संख्या धावफलकावरती वेगाने परावर्तित झाली आहे तब्बल 15 धावा पहिलं महागडं षटक लूटलो वालं षटक ज्या षटकात धावांची सरबत्ती धावांची लय लूट पाहायला मिळाली ऐश्वर्य सूर्य महागडा ठरलाय आणि याला कारण ठरलंय केतनच्या बॅटमधून एक लाजवाब चौकार आणि त्यानंतर ज्यावेळेला स्ट्राईक मिळाली स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पुनाजी कनकुटकरच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 61 धावांच्या उत्तरामध्ये दानिश 11 देवबाग संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आलाय केवळ 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडू गणित बदलताना पाहायला मिळेल आता मात्र विजयासाठी अजूनही आवश्यकता 46 धावांची चेंडूंचा खेळ बाकी आहे 30 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 46 काय होईल या मॅचमध्ये बादल गरमागरमीचं वातावरण जो जीता वही सिकंदर कहलाया जाएगा गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी इरफान शेख ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल क्षेत्ररक्षण सजवलं जातंय कारण बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक याच षटकामध्ये धावांची लयलूट करण्याची संधी असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र रोखेल का इरफान शेख गोलंदाजी मार्कवरती सुंदर चेंडू फटका हवेत चेंडू बराच का हवेत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा सुरेख झेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा सन्नाटा निर्माण केलाय केतन म्हात्रेची प्राइझिंग विकेट शिंदे सर गोलंदाज बदललाय मात्र जे पहिल्या गोलंदाजाला काम दिलं होतं ते काम दुसऱ्या गोलंदाजाने पूर्ण केलंय काही होऊ देत मात्र केतन म्हात्रेला बाद केलंय पहिल्या विकेटचं पतन पहिला मोठा धक्का बडी मछली जाले में केतन म्हात्रे तंबूच्या आसऱ्याला अवस्था झाली आहे एक षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 61 धावांच्या उत्तरामध्ये दानिश 11 देवबाग धावसंख्या धावफलकावरती 15 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय
मंगेश वैती हा देखील एक खूप चांगला फलंदाज आहे. विक्रोलियन्स संघातून खेळणारा हा दिग्गज खेळाडू मंगेश वैती दाखल झाला आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक विल्सन डिसोजा आणि बस्ताव परेरा यांच्या माध्यमातून. मंगेश वैतीला आता मात्र ठाण मांडून फलंदाजी करावी लागेल. पाय रोवावे लागतील विकेटवरती, कारण वादळ किती मोठं आहे याच्याही पेक्षा त्या वादळामध्ये तुम्ही किती घट्ट उभे राहता याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण वादळ येतं आणि वादळ जातं, मात्र तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहात हे पाहिलं जातं. डावखुरा फिरकी गोलंदाज बॅटच्या मधोमध सुमधुर आवाज आलाय. चेंडूला पाठवलाय मिडी विकेट क्षेत्राच्या पलीकडे. अजून एक धमाका. फलंदाज इशारा आलाय षटकाराचा. पुनाजी कनकुटकर ऑन फायर. कुणाजीच्या बॅट मधून आलाय दुसरा धमाका, आलाय षटकार. धाव संख्या धावफलकावरती झळकते 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. विजयासाठी आवश्यक धावसंख्या 61. दानिश 11 देवबाग संघाला साई स्पोर्ट हुंबरड संघाच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट हुंबरड करतोय क्षेत्ररक्षण. दानिश 11 देवबाग संघ पाठलाग करतोय 61 धावांचा. एक षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 28 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. 28 चेंडू 40 धावा. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती इरफान. चेंडू हवेत. टाइमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. कुणाजी कनकुटकर ऑन फायर. तिसरा मोठा धमाका कुणाजीच्या बॅट मधून. पुनाजी कनकुटकरचं कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये सोस्तात माघारी परतला होता, मात्र मोठा खेळाडू मोठ्या मॅच मध्ये आता मात्र चमकलाय. लंबी रेस का घोडा है ये खिलाडी. नावेलीच्या स्पर्धेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील याच खेळाडूने पटकावला होता. पुनाजी कनकुटकर मॅन फ्रॉम गोवा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने तब्बल 27 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ महागडा ठरलाय. इरफान शेख डावखुरा गोलंदाज. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलंय ऑस्ट्रेलियन स्टाईलने. क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे आणि फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र दबावाला बळी पडेल का. बॅक टू बॅक 2 मोठे धमाके पुनाजी कनकुटकरच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. अजूनही 34 धावांची आवश्यकता. 27 चेंडू 34 धावा. समीकरण थोडंसं सोपं झालंय, मात्र आता अवघड काम करावं लागेल ते गोलंदाजाला. षटकारांची हॅट्रिक करण्याची देखील संधी असेल पुनाजी कनकुटकरला. तुम्ही पाहताय बाबा परब मित्रमंडळ मालवण आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा चित्तथरारक सामना. या स्पर्धेत या सामन्यातील विजेत्या संघाला मिळेल थेट उपांत्य फेरीचं तिकीट. गोलंदाजी मार्कवरती इरफान शेख. स्ट्रायकिंग एंडला पुनाजी. ओ हो सुरेख चेंडू गुल्डेंग स्पॉटवरून बाहेर निघालाय. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. लेग बाईचा आलाय सिग्नल. क्रिकेट में शाम ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पॅड से. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 28 धावांवर. 26 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 33 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर बरंचसं कमी झालंय, मात्र एखाद दुसरा निर्धाव चेंडू किंवा जर का विकेट मिळवली क्षेत्ररक्षण करणाऱ्या साई स्पोर्ट हुंबरड संघाने, ज्या संघाचे संघमालक आहेत उमेश वांगणकर यांच्या माध्यमातून हा संघ दाखल झालाय. दानिश 11 देवबागचा संघ देखील तितक्याच ताकदीचा तितक्याच तोलामोलाचा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 26 चेंडूंचा अंतरिम खेळ. विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून इरफान शेख. स्ट्रायकिंग एंडला मंगेश वैती, जो विस्फोटक फलंदाज देवबागचा. यावेळेला सुंदर फटका आउट ड्राईव्ह केलाय. नजाकत भरा स्क्वेअर कटचा फटका. वीरेंद्र सेवागची आठवण करून देईल हा फटका, मात्र रोखलंय. सीमा रेषा आणि चेंडू यांच्यामध्ये अडथळा म्हणून उभा राहिलाय क्षेत्ररक्षक. बघता बघता तिहेरी धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये उठली आहे. तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे.
31 धावा. अजूनही 30 धावांची विजयासाठी आवश्यकता. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 25 चेंडूंचा खेळ. 25 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 30 धावा. उपांत्य फेरीच्या दरवाजे उघडण्याच्या मार्गावरती दानिश 11 देवबागचा संघ. मात्र साई स्पोर्ट हुमरड संघाला चमत्कार करावा लागेल. चमत्कार खूप क्वचितच पाहायला मिळतात. अंतरिम 25 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 30 धावा. सुरेख चेंडू गेन अंदर. दंडी बाहेर गिलिया बिखेर दी दांडी गुल. फलंदाज पुनाजी कनकुटकर तंबूच्या आसरेला सन्नाटा निर्माण केलाय. आता मात्र या मॅचने पुन्हा एकदा करवट बदलली आहे. बाजू बदलली आहे. समीकरण बदललंय. 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 30 धावा. दानिश 11 देवबाग संघाला. चोवीस चेंडू 30 धावा. बादल या मॅच मध्ये आता मात्र रंगत निर्माण केली आहे. या गोलंदाजाने शेवटच्या चेंडूमध्ये सफलता मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती आणि शेवटच्या चेंडूमध्ये विकेट मिळवली आहे. मात्र मध्ये खूप रांगोळी काढली आहे. 2 मोठे धमाके त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. समर्थ गवस. समर्थ गावस हा खेळाडू ज्याला सुपरमॅन या नावाने ओळखलं जातं तो समर्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण आहे 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. दानिश 11 देवबाग संघाला 30 धावा. साई स्पोर्ट हुमरड संघाच्या विरोधामध्ये लढावं लागेल या मॅचमध्ये. कारण इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही. आणि रडणारे फक्त लढणाऱ्यांचा इतिहास वाचतात. 24 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला मंगेश. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून जिमी नाटेकर. ज्या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यामध्ये एकाच षटकात 4 सफलता मिळवल्या होत्या आणि सलग 3 सफलता म्हणजे हॅट्रिक देखील पहिली केली होती या स्पर्धेत, तोच गोलंदाज. म्हणजे सामना डोलायमान स्थितीमध्ये अजूनही आहे. प्रतिस्पर्धी संघाचा हुकमाचा एक का गोलंदाजी मार्कवरती 24 मध्ये बनवायचे 30 धावा. सुंदर चेंडू. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मंगेश वैद्यने केवळ दिशा दिली आहे. पहिली धाव वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. मात्र चाणाक्ष नजरेने नटलेला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती ताबा मिळवतोय. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाते आणि समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 23 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 29 धावा. 23 चेंडू 29 धावा. पर्वतातून निघणारी नदी वाटेत कोणालाच विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. ओहो हो हो. ऑफ स्टंपला हवा घालून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू गणलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 22 चेंडू 29 धावा. हा एकमेव गोलंदाज आशेचं किरण असेल साई स्पोर्ट हुमरड संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज समर्थ हा आशेचं किरण असेल दानिश 11 देवबागसाठी. काय होईल या मॅच मध्ये. जो जीता वही सिकंदर कहलाया जाएगा. 22 चेंडूंचा खेळ. 29 धावांची गरज. समोरच्या दिशेने सुंदर फटका व्ही शेप मध्ये आलाय. जमिनीला समांतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण केलं जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची परती करेल. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 33. 21 चेंडूंचा अंतरिम खेळ. 21 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 28 धावा. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा चित्त थरारक थरार आपण अनुभवतोय. उपांत्य फेरीचे दरवाजे कोणत्या संघासाठी उघडले जातील, कोणत्या संघाचं स्वप्न या सामन्याच्या निमित्तानं समाप्त होईल ही सांगणारी ही ठरवणारी लढत. और भी चेंडू घुटने टेक तमाशा देख. मोठा गगनचुंबी फटका. एअर हॉस्टेलच्या हाताला स्पर्श करून चेंडू मिडी विकेट सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार मंगेश वैतीच्या बॅट मधून. मोठा धमाका झालाय. 20 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक धावसंख्या आपल्याला दिसते आहे 22 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 22 धावा. गोलंदाजी मार्क वरती जिमी नाटेकर. मंगेश वैतीचा सुंदर फटका. रिस्ट ऑफ द प्लेगचा फटका. मनगडी फटकाने चेंडूला टर्न केलंय, वळवलंय. पहिली धाव तर वेगाने क्षेत्ररक्षकावर दबाव.
सहजगत्या बघता बघता चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर. सांघिक धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाईल 41 धावा. 19 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 20 धावा. मंगेश वैती जो तुम्ही खेळाडू पाहताय स्ट्रायकिंग एंडला, माहुल कोळीवाड्याचा हा खेळाडू विक्रोलियन संघाकडनं प्रतिनिधित्व करणारा यावेळेला मात्र दाखल झाला एक दिग्गज खेळाडू ज्याचा खेळ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहिलाय. मंगेश वैती 19 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. समीकरण खूप सोपं झालंय मात्र अवघड काम करावं लागेल गोलंदाज जिमी नाटेकरला. जी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपण त्याच्याकडून पाहिली होती, आता मात्र अपेक्षा उंचावल्या जिमी नाटेकरने. मात्र दुसऱ्या बाजूला अपेक्षेंना पाणी फेरणारी फटकेबाजी. स्ट्रायकिंग यांचा फलंदाज मंगेश वैतीची हलके चेंडूला तटवलंय, दिशा दिली आहे. कव्वरचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एकेरी धावीने आता मात्र समीकरण बदललंय. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 19 धावा. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराष्ट्रीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणता पहिला संघ प्रवेश करेल याची निश्चिती करणारी ही लढत. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. मात्र या सामन्यामध्ये नेमकं काय घडेल, कोणत्या संघाचं स्वप्न या सामन्याच्या निमित्तानं या मैदानावरती समाप्त होईल, कोणत्या संघाला मिळेल उपांत्य फेरीचं पहिलं तिकीट सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होईल बदल. मायक्रोफोनवर ऐकूयात बादल चौधरी यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आजच्या दिवसातून तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावर. देवबारा करू गावाल्यानो. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनच्या निलेशजी राणेसाहेब चषक 2022 या स्पर्धेच्या आजच्या रात्रीतल्या शेवटच्या सामन्यात शेवटच्या 3 ओव्हरीसाठी सगळ्यांचा हात जोडून स्वागत. बादल एक बक्षीस आलंय संजय वराडकर यांच्याकडून. या ओव्हरमध्ये जर बळी मिळवला तर 500 रुपयाचं बक्षीस आलंय. 18 बॉलमध्ये 19 रन्सांची गरज असताना 1 रन पहिल्या चेंडूवर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवर इरफान शेख ज्यांनी अतिशय खूपच सुंदर गोलंदाजी आज केली. भल्या भल्या बॅटरला ज्यांनी जखडून ठेवला, नाचवला असं इरफान ऐन मोक्याच्या क्षणी ज्याच्या हातात चेंडू सुपूर्द केलो टीम मॅनेजमेंटने. स्ट्रायकर यांच्या दिशेने समर्थ गावस गोवा राज्यातल्या न्हावेलीसारख्या एका छोट्याशा गावाचं हे गुणवान खेळाडू. सुपरमॅन जे का म्हटलं जाता तो सुपरमॅन स्ट्रायकर यांच्या दिशेने. गेल्या वर्षी वाघुर्मेच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी 86 धावांची कामगिरी केली. 8 ओव्हरीच्या मॅचमध्ये 86 रन्स जर एकटो कुटत असतात तर त्याच्या बॅटिंगची तुमका क्षमता लक्षात येता. दुसऱ्या बाजून मंगेश वैती महाराष्ट्र राज्याचं हे गुणवान खेळाडू. विक्रोलियनसारख्या एका दर्जेदार संघातून खेळणारो कोळीवाड्याचं हे गुणवान सुपुत्र नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 43 धावा 61 रन्सांचो पाठलाग. आखो टप्प्याचा चेंडू पुलचो खूपच सुंदर फटको मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटवरसून फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली. चौक्याचो डबल गेम जे का म्हटलं जाता. धावसंख्या स्थिरावली 44 रन्सावर. लाखाचे 12,000 करणारो ह्यो सामनो असा जो जिंकतलो त्याका लाख मोलाचो शेवटचो दिवस खेळण्यासाठी मिळतलो आणि जो हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंतची वाट बघूची लागतली. 15 चेंडूंचो खेळ शिल्लक 17 रन्सांची गरज. दानिश देवबाग संघ 61 रन्सांचो पाठलाग करताना साई हुमरट संघाविरुद्ध. फटको तर मोठो फटको फसलो की फटको सीमारेषेच्या दिशेने. लॉंग ऑन फिल्डरच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. मंगेश वैतीच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको होतो. फटको बघा खूपच सुंदर रिप्लेमध्ये तुमका दिसतलो. लॉंग ऑनच्या कपडावरसून कनेक्शन खूपच सुंदर, टायमिंग खूपच सुंदर. आणि अमोल जमदाडे सरांच्या भाषेत क्रिकेट असो वा प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. 14 चेंडूंचो खेळ शिल्लक, फक्त 11 रन्सांची गरज. आणि धावांचो पाठलाग करताना दानिश देवबाग संघ एका चांगल्या मजबूत स्थिती तुमका बघूक मिळता. आणि त्याचा कारण काय असा? त्याचा कारण रन मशीन ऑफ गोवा पुनाजी कणगुटकर 5 चेंडू आणि 22 धावा. पुण्यात काय खाऊन मैदानावर गेलेलंस? जाताना सांगा हरकत नाही, आमका सुद्धा त्याच्यातला थोडा थोडा घेऊ हरकत नाही. 14 चेंडूंचो खेळ, 11 रन्सांची अजून गरज. सुंदर चेंडू, सन्मान दिलो मंगेश वैतीन. चांगलो षटकार मारल्यानंतर 1 रन घेऊन स्ट्राईक बदलूचो इरादो होतो. झालेलो ओव्हर थ्रो आणि ह्याचो फायदो उठवत 2 रन्सांचं परिपाक. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 52 रन्सावर. 52
13 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. 13 चेंडू आणि 9 धावा. दानिश देवबाग आणि साई हुंबरट आमच्या दोन जवळच्या मित्रांचा होय संघ. वांगणकर साहेबांच्या मालकीचा साई हुंबरट संघ दानिश देवबाग संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एक चांगली टोटल उभी केली. 6 ओव्हरीत 60 धावांचो डोंगर साई हुंबरट संघान. असा वाटा होता रात्रीच्या या उत्तर रात्रीच्या 17 धावांचो पाठलाग करणं थोडासा कठीण होताला. धावांचो पाठलाग होईत की नाही पण ह्या 61 रन्सांचो पाठलाग करताना दानिश देवबाग संघ पुनाजी कणगुटकरच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर आणि त्या पाठोपाठ मंगेश वैतीच्या 22 रन्सांच्या जोरावर एका चांगल्या मजबूत स्थितीत एका रनसानीची धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली. 53 धावा. 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 8 रन्सांची अजून गरज असा. 12 चेंडू आणि 8 धावा. 2 जगप्रसिद्ध खेळाडूंची ही जर्सी क्रमांक एक. बादल, येस सर. एक प्रेक्षकांना विनंती आहे. किरण पाटील म्हणून एक खेळाडू आहे इथे आणि त्याच्या खिशातून 3000 रुपये हरवलेले आहेत. ATM मधून काढलेली त्यांनी पावती आणून दाखवली. कोणाला मिळाले असतील तर कृपया त्याच्यापर्यंत पोचवायला हरकत नाहीत. 3000 रुपये त्याच्या खिशातून इथे मैदानावरती पडलेले आहेत. पावती दिली आहे त्याने विड्रॉलची. ATMची पावती आहे इथे आणून दिली आहे. किरण पाटील. जर 3000 रुपये कोणाला मिळाले असेल त्या खेळाडूची द्यायला हरकत नाहीत. आपल्याला सर्वांना विनंती आहे. आणि अजून मगाशी सागर जाधव यांना 2020 रुपये मिळाले होते. कुणाचे असतील तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचे. ओव्हर टू बादल. म्हणजे शिंदे सर एकाचे पैसे हरवले आणि एकाचे पैसे गावले पण रक्कम वेगवेगळी असा. ओळख पटवून ज्याचे असत त्यांनी पैसे घेऊन जाऊचे पण त्या नोटांवर गांधीजींचं चित्र ही ओळख पुरेशी नाही असा. त्याच्याबरोबर आणखी थोडीशी ओळख तुमका देऊची लागतली. आमचे मित्र यशवंत मालंडकर यांनी ही ओळख सांगितली होती. त्या नोटांवर गांधीजी आहेत म्हणून. हलकेच अपील झाला. बघूया पंचांचो काय कुणा येता. पंचांची अपील तर जोरदार असा. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आणि 8 धावांची फक्त गरज. 12 चेंडू आणि 8 धावा. पहिलो चेंडू. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. जिमी नाटेकर. ज्या जिमी नाटेकरने आज सुंदर चतुरस्त्र गोलंदाजीचा प्रात्यक्षिक केला तो जिमी नाटेकर बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन एंडकडसून बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निलेशजी राणेसाहेब चषक 2022. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज असताना बघूया 2 पंचांमध्ये थोडीशी बातचीत होताना दोनही पंच लय पोचलेले असत आणि मालवणचे 5 आमचे सुपुत्र असत ज्यांचा पंचपुत्र म्हणून सुद्धा आम्ही वर्णन करतो. उमेश मांजरेकर सर, दीपक धुरी सर, मंगेश धुरी सर, एम्ब्रोज अल्मेडा सर, सुशील शेडगे सर. त्यापैकी 4 पंचांची खुणाईली थर्ड अंपायरची. थर्ड अंपायर म्हणजे पंचांनी थर्ड अंपायरकडे निर्णय सुपूर्द केलो. थर्ड अंपायरच्या भूमिकेत एम्ब्रोज अल्मेडा सर, दीपक धुरी सर, त्यांना साथ देताना गौरव सावंत. आणि बघूया पंचांचो कौल काय येता. मालवणी मुलखात कौलाक लय महत्व असा. डावो की उजवो, डावो की उजवो, उजवो की डावो. कॅमेरा वर्क सुद्धा गौरवचा खूपच सुंदर. गौरवचे सगळे सहकारी तुमच्या मनापासून आभार असतात. इतक्या उत्तर रात्री सुद्धा सगळ्या कॅमेरामॅनचा खूपच सुंदर कार्य. थर्ड अंपायरचा निर्णय नॉट आउट. टप्पो पडान चेंडू विकेट किपरच्या हातात गेलो. खूपच सुंदर कॅमेरा वर्क आणि खूपच सुंदर पंचगिरी सुद्धा. थर्ड अंपायरचा निर्णय. अपील खूप सुंदर होता. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चेंडू मैदान रवलो. 11 चेंडूंचो खेळ शिल्लक. 8 रन्सांची अजून गरज. दुसऱ्या ओव्हरीत समर्थक गावस आणि मंगेश वैती, एक गोवा राज्याचा गुणवान खेळाडू, एक महाराष्ट्र राज्याचा गुणवान खेळाडू, आज दानिश देवबाग संघासाठी 61 रन्सांचो पाठलाग करण्यासाठी पहिलो संघ जो असतो आज सेमीफायनलमध्ये पोचतलो आणि जो शनिवारच्या संध्याकाळी खेळण्यासाठी तुमच्यासमोर तुमका दिसतलो. पुढचे 2 दिवस उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून आम्ही तुमची वाट बघतलो या मालवण बोर्डिंग मैदानावर. बाबा परब मित्रमंडळ आयोजित निलेशजी राणेसाहेब चषक 2022 या स्पर्धेचो उद्याचो दुसरो दिवस आणि उद्याचे सामने संध्याकाळी ठीक 4 वाजता चालू होतले. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर जिमी नाटेकर.
इनसाइट आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू पहिल्याच टप्प्यावर चेंडू आकांड्या पार माटवा पार गडग्या पार षटकार इली लहर आणि केलो कहर. अजून एक षटकार आणि या षटकारनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. फक्त 2 रन्सांची गरज. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. साई हुमरट विरुद्ध दानिश देवबाग संघ. फक्त 2 धावांची गरज सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. मंगेश वैतीचो अजून एक फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने. 1 रन्स तर नक्कीच मिळतलो. दुसऱ्या रन्साचो इरादो आणि हे 2 रन्स पुरे करून दानिश देव